रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 30 जूनपर्यंत हे काम करा, अन्यथा आपणास मोफत रेशन धान्य मिळणार नाही. आपले मोफत रेशन धान्य बंद होईल. तर कोणती गोष्ट त्यांना करायची आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली असून यासाठी अंतिम मुदत 30 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. रेशन कार्ड वापरणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या तारखेपर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा रेशन रद्द होऊन सवलतीच्या किंवा मोफत रेशनचा लाभ बंद होईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे. यापूर्वी ई-के-वाय-सीसाठी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत होती, परंतु तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे अनेकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे आले. त्यामुळे सरकारने मुदतवाढ देऊन आता 30 जून 2025 ही वेळ दिलेली आहे. तर ई-के-वाय-सी न केल्यास आपणास कोणते नुकसान होते? तर रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असते. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणारा सवलतीचा किंवा मोफत रेशनचा लाभ आता आपला थांबेल. तर लाभार्थ्याच्या यादीतून आपले नाव काढले जाईल. रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागेल. तर हे आपणास नुकसान होणार आहेत. तर जवळच्याच आपल्या रेशन दुकानात जाऊन आपण ई-के-वाय-सी करू शकता. 30 जून ही अंतिम तारीख आहे. 30 जून पूर्वी आपण ई-के-वाय-सी करा, नाही तर आपले रेशन बंद होईल.